महेंद्रसिंह धोनी हे क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. केवळ भारतातील क्रिकेट चाहत्यांनीच नव्हे तर जगभरातील चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. प्रामुख्याने MS धोनी या नावाने तो ओळखला जातो. धोनीच्या जीवनातील मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. भारतातील एका छोट्या गावात लहानाचा मोठा झाल्यामुळे महेंद्रसिंह धोनीची राहणी साधी होती. मैदानावर आणि मैदानाबाहेरही धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो त्याच्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा जिंकल्या. ICC विश्वचषक, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप यांचा त्यात समावेश आहे. उत्तम नेतृत्व, उत्कृष्ट फलंदाजी आणि विकेटकीपिंग कौशल्य त्याला सर्वोत्तम खेळाडू बनवतात. धोनीबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे या वयातही तो इतर तरुण खेळाडूंइतकाच फिट आहे. सुरुवातीचे जीवन आणि करिअर. महेंद्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. धोनीचे वडील पंप ऑपरेटर म्हणून काम करायचे आणि त्याची आई गृहिणी होती. घराजवळील शाळेतच त्याने शिक्षण घेतलं आणि तिथेच क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनसह विविध खेळांचा सराव केला. बिहारच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड होण्यापूर्वी रांचीतील स्थानिक क्रिकेट क्लबमधून धोनी खेळत होता. त्यानंतर तो पूर्व विभागीय अंडर-19 संघाकडून खेळला. 2005 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने 62 चेंडूत 68 नाबाद धावांची खेळी साकारत आणि सामन्यात यश मिळवलं. धोनीने 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून त्याने सातत्यपूर्ण उत्तम फलंदाज आणि एक उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून कामगिरी बजावली. 2007 मध्ये धोनीची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. MS धोनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याने ICC क्रिकेट विश्वचषक 2011 सह विविध महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकल्या. कॅप्टन्सी रेकॉर्ड. MS धोनी हा क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. 2007 मध्ये त्याला क्रिकेटच्या सर्व प्रकारातील टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि 2017 पर्यंत त्याने कर्णधारपदाची भूमिका बजावली. भारताने धोनीच्या नेतृत्वात 2010 आणि 2016 आशिया चषक, ICC क्रिकेट विश्वचषक 2011 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 यासह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. धोनीचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने विविध स्पर्धांच्या 199 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. यापैकी 110 सामने भारताने जिंकले, 74 गमावले आणि 5 बरोबरीत राहिले. कसोटी क्रिकेटच्या 60 सामन्यांमध्ये धोनीने भारताचं नेतृत्व केलं. यातील 27 सामने त्याने जिंकले, 18 गमावले आणि 15 अनिर्णित राहिले. भारतीय सैन्याकडून सन्मान. एक उत्कृष्ट क्रिकेटर असल्यापलीकडे धोनीचे भारतीय लष्कराशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तो भारतीय सैन्य दलाला खूप मानतो. धोनीला 2011 मध्ये प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानक रँक देण्यात आली होती. तेव्हापासून त्याने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या युनिटला वेळ देण्यासाठी 2019 मध्ये धोनीने भारतीय क्रिकेट संघासोबतचा दौरा देखील वगळला. धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत 2 आठवड्यांचं प्रशिक्षणही घेतलं आहे. त्याचं देशसेवेचं समर्पण क्रिकेटच्या क्षेत्रापलीकडेही आहे. लष्करातील त्याच्या सहभागामुळे त्याला संपूर्ण भारतातील चाहत्यांकडून प्रेम आणि आदर मिळाला आहे. कॅप्टन कूल. धोनीला सहसा कॅप्टन कूल म्हटलं जातं. मैदानात त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता संघ हाताळल्यामुळे त्याला कॅप्टन कूल हे टोपण नाव मिळालं. धोनीच्या शांत आणि संयमी स्वभावाने भारतीय क्रिकेट संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. उच्च दबावाच्या परिस्थितीतही तो शांत राहतो, ज्यामुळे संघातील इतर सदस्यांनाही आत्मविश्वास मिळतो. 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी हे धोनीच्या कूल स्वभावाचं सर्वात परिपूर्ण उदाहरण आहे. कॅप्टन कूलमुळे भारताने दबाव असतानाही या सर्व स्पर्धा जिंकल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. MS धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे 1.5 दशकांहून अधिक काळ पसरलेल्या चमकदार कारकिर्दीचा अंत झाला. धोनी भारताकडून शेवटचा 2019च्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. धोनीने भारतासाठी
90 कसोटी, 350 एकदिवसीय सामने आणि 98 T20 सामने खेळले. क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याने 17,000हून अधिक धावा केल्या. एक महान खेळाडू आणि कर्णधार म्हणून तो कायम स्मरणात राहील.